नमस्कार. आयुष्यात अनेकदा असं एक वळण येतं जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, पुढचे सगळे रस्ते बंद झाले आहेत. अशा वेळी जेव्हा सगळी आशा संपलेली असते तेव्हा स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला आतून एक नवी शक्ती कशी देऊ शकते हेच आज आपण समजून घेणार आहोत. हा प्रश्न खरं तर प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? आपण आपलं सगळं काही पणाला लावतो, मनापासून कष्ट करतो, प्रार्थना करतो. पण जेव्हा मेहनतीचं फळ मिळत नाही तेव्हा साहजिकच मनात एक प्रकारची निराशा आणि अस्वस्थता दाटून येते. आणि मग अशाच नाजूक क्षणी आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. आपला विश्वास डगमगायला लागतो. हा तो क्षण असतो जिथे आपल्याला वाटायला लागतं की आपण अगदी एकटे पडलो आहोत. चला पाहूया हे नक्की का आणि कसं घडतं. आपण देवाला साकडं घालतो, पण समोरून फक्त शांतता असते. आपण जीवापाड मेहनत करतो, पण यश काही केल्या जवळ येत नाही. असं वाटायला लागतं की जणू आपण एका न संपणाऱ्या अंधाऱ्या वाटेवर एकटेच चालत आहोत. आणि याच एकाकीपणामुळे आपल्या विश्वासाचा पाया हळूहळू ढासळायला सुरुवात होते. आणि जेव्हा आतून धीर मिळत नाही तेव्हा साहजिकच आपला पहिला विचार काय असतो? आपण बाहेर आधार शोधायला लागतो. आपण वाट पाहतो एखाद्या चमत्काराची, कुठून तरी मिळणाऱ्या मदतीच्या हाताची किंवा कुठल्या तरी संकेताची जो आपल्याला या अंधारातून बाहेर काढेल. पण काय होतं जेव्हा आपण बाहेरच शोधत राहतो आणि आत बघणंच विसरून जातो? इथेच स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला एक नवीन दिशा दाखवते. ती आपल्याला सांगते की अरे, खरा आधार बाहेर नाहीये, तो तर आपल्या आतच आहे. बघा, ही एक किती छोटीशी गोष्ट आहे, पण ही आपला सगळा दृष्टिकोनच बदलून टाकते. स्वामी आपल्याला सांगतात की आधारासाठी बाहेर भटकण्याऐवजी आपल्या आतच दडलेल्या त्या प्रचंड शक्तीला ओळखायला शिका. खरं तर ही जी कठीण वेळ आलेली आहे ना, ती आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक संधीच देत आहे. म्हणजे ही कठीण वेळ आपली श्रद्धा संपवण्यासाठी नाही, उलट तिला अजून मजबूत करण्यासाठी आलेली आहे. जसं वादळात झाडाची मुळं जमिनीला अधिक घट्ट पकडतात, अगदी तसंच आपल्या विश्वासाला खोलवर रुजवण्याची ही एक संधी आहे. हे संकट नाहीये, ही एक संधी आहे. पण मग श्रद्धा म्हणजे नक्की काय? आपण ज्याला विश्वास म्हणतो त्याचं खरं स्वरूप तरी काय आहे? चला, या संकल्पनेला जरा आणखी जवळून पाहूया. स्वामींच्या शिकवणीनुसार श्रद्धा म्हणजे सतत चमत्कारांची वाट बघत बसणं नाही, तर खरी श्रद्धा म्हणजे जेव्हा समोर फक्त आणि फक्त अंधार दिसतोय तेव्हाही पुढचा रस्ता नक्कीच असणार या विश्वासाने पुढचं एक पाऊल टाकण्याचं धैर्य. आणि स्वामींची कृपा म्हणजे आयुष्यात वादळ येणारच नाहीत असं नाहीये, तर कृपा म्हणजे त्या वादळातही पाय रोवून ठामपणे उभं राहण्याची ताकद आपल्या आत निर्माण होणं. संकट दूर करणं ही कृपा नाही, तर संकटांना तोंड देण्याची हिंमत देणं ही खरी कृपा आहे. ज्या क्षणी एकटेपणा तुम्हाला पूर्णपणे घेरून टाकेल आणि वाटेल की आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही, तेव्हा फक्त डोळे मिटून एकच गोष्ट स्वतःला सांगायची: मी एकटा नाही, एक शक्ती आहे जी माझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणी. जरा एक क्षण थांबा आणि भूतकाळात डोकावून बघा. तुम्हाला नक्कीच आठवेल की यापूर्वीही अशी अनेक वादळं आयुष्यात येऊन गेली आहेत आणि तुम्ही त्यातून सही सलामत बाहेर पडला आहात. विचार करा, हे कसं शक्य झालं? तो अदृश्य हात होता जो तेव्हाही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. बरं, पण हा विश्वास, ही श्रद्धा टिकवून कशी ठेवायची? या कठीण काळात धीर कसा धरायचा? चला, यासाठी काही एकदम सोपे आणि आपल्याला करता येण्यासारखे मार्ग पाहूया. जेव्हा मन प्रश्नांच्या गर्दीत हरवून जातं तेव्हा हे माझ्यासोबतच का होतंय असे मोठे प्रश्न विचारण्याऐवजी फक्त एक छोटासा ब्रेक घ्या. डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे केलेलं एक छोटंसं नामस्मरणसुद्धा तुमच्या थकलेल्या मनाला नवसंजीवनी देऊ शकतं. खरंच, हे 4 सोपे मार्ग आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रयत्न करून बघा. पहिलं, मनाला शांत ठेवा. दुसरं, दररोज काही क्षण फक्त स्वतःसाठी काढा. तिसरं, आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, योग्य कर्म करत रहा, थांबू नका. हे नेहमी लक्षात ठेवा, थांबलेलं पाणी जसं डबकं होतं ना, तसंच थांबलेलं मन नकारात्मक विचारांचं घर बनतं. म्हणूनच परिस्थिती कितीही वाईट असो, आपलं काम करत एक एक पाऊल पुढे टाकत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटी लक्षात ठेवण्यासारखा स्वामी समर्थांचा सर्वात महत्त्वाचा आणि धीर देणारा संदेश: धीर धर, कारण वेळ बदलतो. हो, फक्त संयम ठेवा, कारण कोणतीही रात्र कायम राहत नाही. आयुष्यात ऋतू बदलतील, परिस्थिती बदलेल, माणसंही बदलतील, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही, तो विश्वासाचा हात, जो एकदा धरला तर तो तुम्हाला कधीच कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडणार नाही.
हीच शक्ती, हाच विश्वास आपल्या आत जागरूक ठेवून चला मनापासून म्हणूया, जय जय स्वामी समर्थ.